वेलकम ऑल. आज आपण स्टार्ट करणार आहे युनिट्स अँड मेजरमेंट. आता युनिट्स अँड मेजरमेंट हे कशासाठी आणि का बरं? कारण की आपण शिकत काय फिजिक्स. फिजिक्स म्हणजे काय असते? फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ नेचर अराउंड अस. आणि आणखी आपण फिजिक्सला म्हणू शकतो इट इज अ क्वांटिटेटिव्ह सायन्स. क्वांटिटी सायन्स म्हणजे काय की कुठल्याही एका वस्तूला आपल्याला मोजायचं आहे, मेजर करायचं आहे. आणि ते मेजर करण्यासाठी आपल्याला पर्टिक्युलर काही युनिट्स लागतील. ते युनिट्स कसे द्यायचे, युनिट्सची सिस्टम कशी असते, ते मेजर कसे करायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी क्वांटिटी आहे, सॉलिड क्वांटिटी आहे, लिक्विड क्वांटिटी आहे, गॅसियस आहे, वॉट आपल्याला सॉलिड मोजायचं आहे तर जनरली आपण के जीमध्ये मोजतो. लिक्विड मोजायचं आहे जनरली आपण याच्यामध्ये मोजतो, लिटरमध्ये मोजतो. म्हणजे व्हॉल्यूम वेगळा. या जे मोजायसाठी जे युनिट्स लागतात, ज्या क्वांटिटीज लागतात, म्हणून आपण ह्याला म्हणत असतो इट्स अ क्वांटिटेटिव्ह सायन्स. मग आता या क्वांटिटेटिव्ह सायन्समध्ये आपण जेव्हा फिजिक्समध्ये बघत असतो तर डिफरंट मेजरमेंटचे टाईप्स असतात किंवा मेजरमेंट आपण कसं करायचं त्याचे टाईप्स आहेत. फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही ऐकलं असणार, 10th क्लासमध्ये ऐकलं असणार, 8मध्ये पण ऐकलं असणार, वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टम्स आहेत. जसं MKS, FPS, SI, CGS या डिफरंट टाईपचे आपल्याकडं मेजरमेंट्स करण्यासाठी सिस्टम असतात. मग हे कशासाठी लागतं, काय लागते, काय गरज काय याची, ते आपण आता या टॉपिकमध्ये पाहणार आहे. मग आपण जे युनिट्स आणि मेजरमेंट याची गरज काय, जसं आपण पाहिलं होतं की फिजिक्स काय आहे, क्वांटिटिव्ह सायन्स आहे. मग आता क्वांटिटिव्ह किंवा क्वांटिटी म्हणजे काय असते, क्वांटिटी कशासाठी आणि युनिट्स कशासाठी आणि मेजरमेंट कशासाठी, हे 3 शब्द आपल्याकडे जातात. क्वांटिटी, युनिट्स आणि मेजरमेंट. फॉर एक्झाम्पल समजा आपण एखाद्या दुकानावर गेलो, तिथं गेला असता समजा तुम्हाला काहीतरी फॉर एक्झाम्पल आता ग्रोसरीमध्ये आपल्याला साखर वगैरे घ्यायची आहे तर आपण साखर कशामध्ये मोजणार आहे? लिटरमध्ये. 1 लिटर साखर पाहिजे, 2 लिटर साखर पाहिजे? नाही, आपण कशामध्ये मोजणार आहे? 1 kg, 2 kg, वॉट एव्हर जी आपली रिक्वायरमेंट आहे तसं आपण बोलणार आहे. मग समजा ते 1 kg आपल्याला जर घ्यायची आहे, 1 kg साखर जर आपल्याला घ्यायची आहे तर ती 1 kg साखर घेण्यासाठी आपण घरून ट्रक तर घेऊन जाणार नाही आहे. म्हणजे विच गिव्ज द टोटल आयडिया ऑफ क्वांटिटी. म्हणजे 1 kg आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे जवळपास एवढा अमाऊंटमध्ये येणार आहे. म्हणजे आपल्याला ते काय प्रोव्हाइड करत आहे? एक आयडिया प्रोव्हाइड करत आहे, क्वांटिटी. पण हे क्वांटिटी 1 kg हे कोण प्रोव्हाइड करत आहे? युनिट प्रोव्हाइड करत आहे. जर मी 1 टन म्हटलं असतं तर ती लार्ज अमाऊंटमध्ये असते. मी 1 kg म्हटलं म्हणजे ते स्मॉल अमाऊंटमध्ये आहे. म्हणजे आपल्याला इट गिव्ज द क्लिअर आयडिया की किती अमाऊंटमध्ये तिथं असलेलं ते वस्तू आहे. म्हणजे सॉलिड असो, लिक्विड असो, गॅस असो, वॉट एव्हर आपल्याला एक आयडिया प्रोव्हाइड करते. कोण? युनिट. ती किती अमाऊंटमध्ये आहे ती क्वांटिटी लक्षात. आणि ही क्वांटिटी मेजर करण्यासाठी जे लागते आपल्याला त्याला आपण म्हणत असतो युनिट. मग आता युनिटचे वेगवेगळे सिस्टम आहेत. मग कुठले सिस्टम आहेत? ज्याला आपण म्हणू आता सिस्टम ऑफ युनिट, जे आपण 10th जसं मी बोललो 10th पण शिकलो, 9th पण शिकलो. मग कसे? मग पहिलं आपण समजून घेऊ CGS. ठीक आहे. सेकंड आपण पाहणार आहे MKS. थर्ड आपण पाहणार आहे FPS. आणि फोर्थ जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि जे मोस्ट रिलेव्हंट आहे सायन्ससोबत, आपल्या फिजिक्ससोबत, सायन्स म्हटलं मी, फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, वॉट एव्हर, त्याच्यामध्ये आपण नेहमी आपण वापरतो रिलेव्हंट आहे ते म्हणजे आपलं SI युनिट. मग या तिघांचा, या सिस्टम ऑफ युनिटचा कसं आपण समजून घेऊ शकतो? तो एक सिम्पल टेक्निक आहे जी प्रत्येकाला माहिती आहे, ती आपण पाहणार आहे. जसं मी आता एक काय लिहिलं मी? LMT. म्हणजेच काय? लेंथ, मास, टाईम. लेंथ, मास, टाईम. लक्षात. या तिघांचा आपण इनिशियल घेतलं म्हणजे LMT तयार झालं. आता या LMTच्याच खाली आपण हे लिहिणार आहे. ठीक आहे. बघा मग आता CGS म्हणजे सिस्टम ऑफ युनिटपैकी जी CGS सिस्टम आहे म्हणजे काय की ज्याच्यामध्ये लेंथ आपण सेंटीमीटरमध्ये मोजतो. कशामध्ये मोजतो? सेंटीमीटरमध्ये. मास आपण कशामध्ये मोजतो? ग्राममध्ये मोजतो. आणि टाईम आपण कशामध्ये मोजतो? सेकंदमध्ये मोजतो. त्याला म्हणतो आपण CGS सिस्टम. लक्षात. मग तसंच सेकंड
MKS लिहा त्याच्या खाली परत MKS. काय सांगता येईल की लेंथ आपण आता कशामध्ये मोजणार आहे, मीटरमध्ये. मास कशामध्ये मोजणार आहे, किलोग्राममध्ये. आणि टाईम कशामध्ये मोजणार आहे आपण, सेकंडमध्ये. तसंच FPS लिहा याच्या खाली FPS म्हणजे लेंथ कशामध्ये मोजणार आहे आपण इथं आता, फूटमध्ये, मास पाऊंडमध्ये, टाईम सेकंडमध्ये. याला दुसरं नाव पण आहे, याला आपण ब्रिटिश सिस्टम असं म्हणतो. आपण आज भारतात आज जरी पाहिलं तर बऱ्याचशा जागेवर अजूनसुद्धा ब्रिटिश सिस्टमच वापरतात. आपण अजूनही आपल्या घराचं मेजरमेंट, रस्त्याचं मेजरमेंट, कशाचं मेजरमेंट जे आपण मोजतो ते जनरली आपण लेंथ ही फूटमध्येच मोजतो की 2 फूट आहे, 3 फूट आहे, 5 फूट आहे. ही ब्रिटिश सिस्टम आहे जी ब्रिटिशांनी आपल्या इथं लावली होती. ती अजूनसुद्धा बऱ्याच अंशी सुरू आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर लास्टमध्ये आपण येतो कशाकडे, SI सिस्टमकडे. SI सिस्टममध्ये काय, 14वी इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली होती. इंटरनॅशनल जनरल कॉन्फरन्स झाली होती. त्या इंटरनॅशनल जनरल कॉन्फरन्समध्ये ठरलं होतं की जसे हे जे 3 सिस्टम आहेत, ह्या 3 सिस्टम रिलेवंट नाही आहेत किंवा इझी गोईंग नाही आहेत, आपण इझिली यूज करू शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर ब्रिटिश लोक असतील तर लेंथ ते फूटमध्ये मोजायचे, USA असतील तर ते मीटरमध्ये मोजतील, भारतामध्ये असतील समजा सेंटीमीटरमध्ये मोजत असतील. एखाद्या सायंटिस्टनं, ब्रिटिश सायंटिस्टनं जर लेंथ ही फूटमध्ये लिहिली तर भारतातला सायंटिस्ट ती सेंटीमीटरमध्ये समजून घ्यायचा, मग त्याच्यामध्ये घोळ व्हायचा. म्हणून 14व्या इंटरनॅशनल जनरल कॉन्फरन्स जी 1971मध्ये झाली होती त्याच्यामध्ये सांगितलं, त्यांनी एक नियमावली घालून दिली आणि त्या नियमावलीनुसार मग आपण आता युनिट्स तयार करतो. म्हणून आपण त्याला नाव दिलं होतं स्टँडर्ड इंटरनॅशनल सिम्बॉल्स. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये मग ते जसं त्या कॉन्फरन्समध्ये बोललं गेलं होतं, त्या कॉन्फरन्स सांगितलं, त्यांनी काही नियमावली घालून दिली. म्हणजे कसं पहा, आता सांगतो. समजा आपल्याला एखादं युनिट द्यायचं आहे, युनिट द्यायचं आहे आपल्याला की फोर्स युनिट काय घेत असतो आपण, तर फोर्स युनिट आपला आहे न्यूटन. न्यूटन हा कोण आहे, सायंटिस्ट आहे. म्हणजे एका सायंटिस्टचं नाव असल्यामुळे आपण युनिट बघा कॅपिटलमध्ये देत असतो. 10 न्यूटन, 20 न्यूटन, 30 न्यूटन हे कॅपिटल लेटरमध्ये लिहित असतो आपण, कारण की ते कशाचं नाव आहे, सायंटिस्टचं. न्यूटन, केल्विन, टेस्ला वगैरे हे जे नाव आहे ते सायंटिस्टची असल्यामुळे SI सिस्टममध्ये हे कॅपिटलमध्ये घेत असतो. अदरवाईज आपण हे कशामध्ये घेणार आहे, स्मॉल लेटर. मीटर कुठल्या सायंटिस्टचं नाव नाही आहे, स्मॉल लेटरमध्ये येते. लक्षात. तर हे अशा काहीतरी नियमावली घालून दिलेल्या आहेत, आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणारच आहे, हरकत नाही. मग आता सिस्टम ऑफ युनिटमध्ये आता या सिस्टम ऑफ युनिट नंतर आपण पाहिलं की CGS युनिट, MKS युनिट, वॉट एव्हर जे काय असतील ते आपण आलो. मग आता SI सिस्टमपर्यंत. आता SI सिस्टमच्या नंतर आता युनिट्स देण्याच्या काही मेथड्स आहेत. लक्षात. आपण आता त्या मेथड्स पाहणार आहे. त्या मेथड्स म्हणजे कुठल्या बघा आता पाहणार आहे. आता ते जे युनिट्स आहेत किंवा क्वांटिटीज आहेत त्याचे आपण काही टाईप्स पाहणार आहे. म्हणजे कसे बघा, 3 टाईप्स आहेत त्याचे. पहिला टाईप आहे आपला फंडामेंटल युनिट किंवा क्वांटिटी. काय म्हटलं मी, फंडामेंटल युनिट्स किंवा क्वांटिटी. सेकंड आपण बघणार आहे डिराइव्ड युनिट. आणि तिसरं जे आहे त्याला आपण म्हणणार आहे सप्लिमेंटरी युनिट्स. ठीक आहे. महत्त्वाचे तिन्ही आहेत, पण बेसिकली आपण फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहणार आहे 2 टाईप, फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्ह युनिट. मग आता फंडामेंटल युनिट कशाला म्हणायचं, डिराइव्ह युनिट कशाला म्हणायचं, सप्लिमेंटरी युनिट कशाला म्हणायचं ते आता आपण पाहणार आहे. मग या फंडामेंटल युनिट म्हणजे कुठले युनिट, फंडामेंटल युनिट्स म्हणजे असे युनिट, अशा क्वांटिटी की विच डज नॉट डिपेंड्स ऑन एनी अनदर क्वांटिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण टाईम विचारला की बाबा टाईम किती झाला, तर आपण हे नाही सांगणार आहे की टाईम हा 1 मीटर पर सेकंद झाला, असं आपण सांगणार नाही. आपण काय सांगणार आहे, टाईम किती 1 आवर, टाईम 2 आवर. हे काय झाली, एक सिंगल क्वांटिटी झाली की जी क्वांटिटी दुसऱ्या कुठल्या क्वांटिटीवर डिपेंड नाही आहे, म्हणून आपण त्याला म्हणतो फंडामेंटल क्वांटिटी किंवा युनिट. लक्षात. जसं मास, एखाद्या व्यक्तीचं वजन हे 10 kg आहे, 20 kg आहे. आपण असं म्हणणार नाही कधीच की एखाद्या व्यक्तीचं वजन मास हे 20 टाईम्स किंवा 20 किलोमीटर पर आवर आहे,
20 ग्राम पर सी सी आहे, आपण असं कधी सांगणार नाही. आपण मास काय म्हणतो के जीमध्ये. म्हणजे ते के जी हा जो शब्द आहे, फॉर एक्झाम्पल 10 के जी, हा के जी हा शब्द हा दुसऱ्या कुठल्याच क्वांटिटीवर किंवा दुसऱ्या कुठल्याच युनिटवर डिपेंड नाही आहे, म्हणून आपण त्याला म्हणतो फंडामेंटल युनिट. म्हणजे फंडामेंटल युनिट काय झालं आपलं की फंडामेंटल युनिट किंवा क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड ऑन एनी अनदर क्वांटिटी. लक्षात. मग त्याचे एक्झाम्पल आहेतच आपल्याकडं. मीटर, के जी म्हणजे जसं मास आहे के जी, लेंथ आहे मीटर, टाईम आहे सेकंद. यांना आपण काय म्हणणार आहे, यांना आपण म्हणणार आहे फंडामेंटल क्वांटिटीज किंवा फंडामेंटल युनिट्स. लक्षात. आता सेकंड आपल्याला पाहायचं आहे. सेकंड काय आपलं डिराइव्ड युनिट किंवा क्वांटिटी. मग या डिराइव्ड युनिट किंवा क्वांटिटी म्हणजे काय, तर मग या डिराइव्ड आणि मध्ये आपण एक एक्झाम्पल म्हणून घेऊ की वेलॉसिटी. वेलॉसिटी वेलॉसिटी म्हणजे काय असते. वेलॉसिटी म्हणजे आपण सिम्पलची डेफिनेशन सांगतो. इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे एखाद्या वस्तूनं डिस्प्लेसमेंट जी चेंज करते विथ रिस्पेक्ट टू टाईम. बरोबर आहे. म्हणजे आपण जर त्याला न्यूमेरिकली किंवा त्याचा आपण जर फॉर्म्युला लिहिला तर कसा येईल, वेलॉसिटी इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. याच्यावरून आपण याचं युनिट काय लिहू शकतो, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, अंतर. डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. बघा दोन शब्द आहेत आपल्याकडं, याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. आता निघालंच तर सांगतो बघा, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. दोन्ही अंतरच आहेत, बट दोघांमध्ये फरक काय. समजा एखादा ऑब्जेक्ट आहे ए, हा ए ऑब्जेक्ट एका पाथवरून जेव्हा जात आहे आणि इथं पोचला, ही पोझिशन झाली याची बी. या ए पोझिशनपासून बी पोझिशनपर्यंत यानं हे अंतर ट्रॅव्हल केलं नक्कीच, पण या दोघांच्यामधलं हे जे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे याला म्हणणार आपण डिस्प्लेसमेंट, आणि हे जे ॲक्च्युअल पाथ त्यानं तो ट्रॅव्हल केला त्याला म्हणणार आहे आपण डिस्टन्स. दोघांचंही मोजण्याचं युनिट सेमच, मीटर. ठीक आहे. मग डिस्प्लेसमेंट आपण कशामध्ये मोजायची, मीटर. टाईम कशामध्ये मोजतो आपण, सेकंद. म्हणजे मीटर पर सेकंद. म्हणजे हा मीटर डिपेंड आहे कशावर, सेकंदवर. सेकंड डिपेंड आहे कशावर, मीटरवर. म्हणजे याचा अर्थ ही कोणती क्वांटिटी झाली, डिराइव्ह. म्हणजे वेलॉसिटीचं युनिट, वेलॉसिटीचं जे युनिट आहे, क्वांटिटी आहे वेलॉसिटी, क्वांटिटी किंवा युनिट ही कुठली आहे, डिराइव्ह क्वांटिटी. आणि युनिट कुठला आहे, डिराइव्ह युनिट. लक्षात. मग आतापर्यंत आपण जे पाहिलं म्हणजे क्वांटिटीज, युनिट. आता याच्यामध्ये तुम्हाला एक सिम्पलचा एक फ्लो चार्ट किंवा आपण ट्री डायग्राम ज्याला म्हणतो त्यामध्ये आपण एक्सप्लेन करू. काय शिकलो आपण की क्वांटिटीज. ठीक आहे, क्वांटिटी. आता या क्वांटिटीचे 3 पार्ट पाळणार आहे आपण. कुठल्या कुठल्या, फंडामेंटल, डिराइव्ड. ठीक आहे. आणि तिसरी तुम्हाला मी सांगितली होती सप्लिमेंटरी, ते आपण नंतर पाहणारच आहे. मग आता फंडामेंटल क्वांटिटी कुठल्या कुठल्या, फंडामेंटल क्वांटिटी फॉर एक्झाम्पल लेंथ फंडामेंटल क्वांटिटी आहे. कारण की लेंथ कुठल्या दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड नाही आहे. जी क्वांटिटी दुसऱ्या कुठल्या क्वांटिटीवर डिपेंड नसते त्याला आपण म्हणत असतो फंडामेंटल क्वांटिटी. मग लेंथ आहे, मोजायचं आहे, अंतर मोजायचं आहे, म्हणजे ते दुसऱ्या कुठल्यावर डिपेंड नाही आहे, त्याला आपण लावू शकत नाही, म्हणजे लावायची गरजच पडत नाही, म्हणून ते कुठल्या प्रकारची झाली, लेंथ इज अ फंडामेंटल क्वांटिटी. मास फंडामेंटल क्वांटिटी. लक्षात. अशा प्रकारच्या ह्या झाल्या फंडामेंटल क्वांटिटी. ठीक आहे. डिराइव्ह क्वांटिटीमध्ये आपण जर पाहिलं तर वेलॉसिटी ही डिराइव्ह क्वांटिटी आहे. मी सध्या सांगितलं की वेलॉसिटी म्हणजे काय, इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे डिस्प्लेसमेंट डिपेंड आहे टाईमवर, टाईमवर डिपेंड आहे डिस्प्लेसमेंटवर, म्हणून आपण याला काय म्हणणार आहे, डिराइव्ह क्वांटिटी. ॲक्सलरेशन, ॲक्सलरेशन सुद्धा कुठली क्वांटिटी येईल, डिराइव्ह क्वांटिटी येईल. कारण की ॲक्सलरेशन म्हणजे काय असते, इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे वेलॉसिटी ही कशावर डिपेंड आहे, टाईमवर, टाईम कशावर डिपेंड आहे, वेलॉसिटीवर. म्हणजे इट्स ऑल्सो डिराइव्ह क्वांटिटी. मग आता हे ज्या फंडामेंटल क्वांटिटी आहेत, लेंथ आणि मास, डिराइव्ह क्वांटिटी आहे आपल्याकडं वेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन. मग आता यांचं जे युनिट आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल लेंथचं युनिट काय येईल आपलं, मीटर,
मासचं युनिट काय येईल के जी. आता हे मीटर कुठल्या दुसऱ्यावर डिपेंड आहे का नाही, म्हणून आपण याला कुठलं युनिट म्हणणार आहे फंडामेंटल युनिट, कारण की हे युनिट कोणाचं आहे फंडामेंटल क्वांटिटीचं, म्हणून आपण त्याला म्हणतो फंडामेंटल युनिट. फंडामेंटल युनिट. वेलॉसिटीचं काय येईल मीटर पर सेकंद. कुठलं झालं हे मीटर कशावर डिपेंड आहे सेकंद कशावर डिपेंड आहे मीटर, म्हणजे हे कुठल्या क्वांटिटी आहेत डिराईव्ह क्वांटिटीचं, म्हणून आपण याला काय म्हणणार आहे डिराईव्ह युनिट. लक्षात. याचं काय येईल मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे पण कसं राहील डिराईव्ह क्वांटिटीचं युनिट आहे, म्हणजे आपण याला म्हणू डिराईव्ह युनिट. लक्षात.